तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की डेली लाईफ मध्ये एआयचा यूज खूप वाढलाय आणि एआयच्या यूजमुळे आपलं लाईफ खूप इझी झालेलं आहे. पण आतापर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा पण काही इनोव्हेशन होतं आणि त्यामुळे लाईफ इझी होतं तेव्हा तुम्ही फिजिकली वीक होत असता. पण यावेळेस या एआयच्या यूजमुळे तुम्ही फिजिकल नाही तर मेंटली वीक होता. आजकाल लोक प्रत्येक लहान लहान गोष्टींमध्ये एआयचा यूज करत आहे. असाइनमेंटसाठी एआय, ईमेल साठी एआय, कुठली आयडिया पाहिजे त्यासाठी पण एआय. आणि विचार कुठे गेले? लॉजिक, रिझनिंग, स्वतःचं डोकं वापरणं, स्वतःचा विचार करणं या गोष्टी कमी होत चालल्या आहेत. आपल्या जनरेशनचं तर ठीक आहे, आपल्या जनरेशनने सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत, पाहिल्या आहेत, स्ट्रगल केलाय. पण पुढची जी येणारी जनरेशन आहे किंवा आता जे मुलं 10-15 वर्षापर्यंत आहे त्यांना सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळणार आहेत आणि तोपर्यंत एआयचे मॉड्यूल्स खूप इंटेलिजंट झालेले असणार आहेत. आणि याच गोष्टीमुळे जॉब मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन वाढले आहे. कंपनी हायर करताना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिटिकल थिंकिंग, तुमची क्रिएटिव्हिटी या गोष्टी पाहत असते. पण आजकाल मुलं या गोष्टींसाठी एआयचा यूज करतात. आपण म्हणतो एआय जॉब घेत नाहीये तर एआय जॉब इझी करत आहे. पण जेव्हा एखादी गोष्ट इझी होत असते तेव्हा तुम्ही कमजोर होत असता. आता पुढच्या जनरेशनकडे इन्फॉर्मेशन खूप असणार आहे पण इंटेलिजन्स कमी असणार आहे. टूल्स भरपूर असणार आहेत पण थिंकिंग कमी असणार आहे. कम्फर्ट खूप असणार आहे पण कॅपेबिलिटी कमी असणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरवायचं एआयचा यूज कुठे, किती आणि कसा करायचा आणि स्वतःचं डोकं कधी वापरायचं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच अजून युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि करिअर रिलेटेड व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका.